या संस्कृत संमेलनाचा हेतू आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी या संमेलनाचे संयोजक आणि संस्कृत भारती या संस्थेचे पश्चिम भारत संघटक शिरीष भेडसगावकर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. शिरीषजी नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. हे जे संमेलन आपण आज आयोजित केलं होतं एका दिवसाचं मुंबईमध्ये, तर या आयोजनामागचा हेतू काय होता सुरुवातीला सांगा. संस्कृत मुंबई असं मुंबईसाठी आयोजित केलेलं हे संमेलन अशाच तऱ्हेची सगळ्या देशभर जवळजवळ 500 संमेलनं आम्ही आयोजित करतो आहोत. काही संमेलनं झाली आहेत, काही आत्ता होत आहेत. या सगळ्या संमेलनांच्या मागचा हेतू एवढाच आहे की संस्कृत क्षेत्रातल्या संस्कृतची आवड असणाऱ्या संस्कृत प्रेमी लोकांनी सर्वांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी मिळून संस्कृतच्या संवर्धनासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करावा, तसा प्रयत्न करावा. मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला लक्षात आलेल्या जवळजवळ 35 संस्थांना बरोबर घेऊन सगळ्यांनी मिळून आम्ही हे संमेलन यशस्वी केलं. आज जे संमेलन झालं दिवसभराचं, त्याचं स्वरूप काय होतं, त्यात काय काय होतं? जवळजवळ 1200 मंडळी या संमेलनाला आलेली होती. या संमेलनामध्ये सर्व संस्कृत प्रेमींना आपण बोलावलं होतं आणि त्यामुळे सर्वसामान्य संस्कृत प्रेमी लोकांची आवड लक्षात घेऊन आम्ही विविध तऱ्हेच्या कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन या संमेलनामध्ये केलं होतं. एखादं गाव लक्षात घेतलं तर त्या गावामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असू शकतात. जसं गावामध्ये चित्रपटगृह आहे, संस्कृत असेल तर संस्कृत चित्रपटगृह कसं असेल, संस्कृतमधलं दुकान कसं असेल, मॉल संस्कृत कसा असेल, संस्कृत दवाखाना कसा असेल, संस्कृत शाळा तिथे आम्ही ठेवली होती. एखादं संस्कृत घर आणि एखादं संस्कृत उपहारगृह त्या ठिकाणी, तेही आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. संस्कृतमधले खेळ, क्रिकेट खेळ, संस्कृतमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री आज सगळ्या तरुणांनी त्या ठिकाणी ऐकली आणि सगळ्यांनी मोठा जल्लोष केला. संस्कृत ही ज्ञानभाषा आहे, त्याच्यावर आम्ही एक परिसंवादही ठेवला होता. संस्कृतमध्ये कला वैभव, कला वाङ्मय खूप आहे, भरतमुनींचं नाट्यशास्त्र वगैरे. संस्कृतमधनं सुंदर नाटकं तिथे झाली, नृत्य झालं, असं विविध कला वैभव सुद्धा संस्कृतमधलं आपण त्या ठिकाणी प्रकट केलं. असं सर्व प्रकारच्या लोकांना संस्कृत कशा पद्धतीने आवडू शकतं, काय काय त्यातलं आवडता येईल, अशा सगळ्याचं एक छोटंसं दर्शन त्या ठिकाणी झालं. संस्कृतमध्ये संवाद करणारे जीन पॅन्ट घातलेले तरुण आणि तरुणी हेही लोकांनी त्या ठिकाणी बघितले आणि परस्पर संस्कृतमध्ये सामान्य व्यवहार सुद्धा करता येतो, संस्कृतमधनं संवाद करता येतो, याचा एक चांगला अनुभव तिथे त्यांनी घेतला. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोक होते, अगदी वैज्ञानिकही होते आणि चार्टर्ड अकाउंटंट पण होते, व्यापारी पण होते आणि कामगार पण होते, चांगल्या संपन्न कुटुंबात राहणारे पण लोक होते आणि झोपडपट्टीत राहणारे पण होते. तरुणांचा तर एवढा मोठा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला की सर्वांनाच हे आश्चर्य वाटलं. सगळ्याच वक्त्यांच्या तोंड्यामध्ये हे दिसत होतं की तरुणांचा जर एवढा प्रतिसाद संस्कृतला आहे, संस्कृत शिकण्यासाठी एवढे तरुण उत्सुक आहेत, संस्कृतचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल. आता बातमीमध्ये आपण ऐकलं असेल की ग्रंथ प्रदर्शनी होती, त्याच्यामध्ये विक्रमी पुस्तक विक्री झाली. मुळामध्ये नवीन लिखाण होत आहे, प्रकाशक त्याला प्रतिसाद देत आहेत. हो, प्रकाशक सगळेच प्रतिसाद देत आहेत असं फार म्हणता येणार नाही, परंतु आम्ही संस्कृत भारती म्हणून अशी पुस्तकं प्रकाशित करतो आहोत. निरनिराळ्या भाषांमध्ये लिहिली जाणारी चांगली चांगली पुस्तकं ही संस्कृतमध्ये आम्ही आणतो. खरं म्हणजे लोकांना सामान्यतः माहिती आहे की संस्कृतमधल्या प्राचीन ग्रंथांचं अन्य भाषात भाषांतर, पण विविध भाषातली चांगली पुस्तकं, जसं उदाहरणार्थ साने गुरुजींचं श्यामची आई आम्ही संस्कृतमध्ये आणलंय. कर्नाटकातले सुप्रसिद्ध लेखक भैरप्पा, त्यांच्या अनेक कादंबऱ्या आम्ही संस्कृतमध्ये आणल्या आहेत की ज्यामुळे देशभरातल्या सगळ्या संस्कृत वाचकांना ते वाचता येईल. असं नवीन नवीन साहित्य सुद्धा, म्हणजे जसं अनुवादित साहित्य आहे तसं नवीन नवीन कथा लिहिणारे असे अनेक तरुण आज संस्कृतमध्ये आहेत. अशांची आम्ही सर्व देशभर विद्यापीठातून कार्यशाळाही घेतली होती आणि गेल्या वर्षी उज्जैनीला आम्ही एक असा संस्कृत साहित्योत्सव घेतला. 3000 तरुण त्याला आले होते की ज्यांनी संस्कृतमध्ये नवनवीन आजच्या प्रचलित विषयांवरती लिखाण करावं. तुम्ही मगापासून तरुण विद्यार्थ्यांचा सहभाग ह्यात आहे, त्याला प्रतिसाद मिळतोय असं म्हणताय, पण ही मुलाखत पाहणाऱ्या अनेक शालेय जीवनातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनातला, त्यांच्या पालकांच्या मनातला प्रश्न मी विचारतो की या विद्यार्थ्यांनी ही भाषा का घ्यावी? एकतर संस्कृत ही आपल्या व्यक्तिमत्वाला विकसित करणारी भाषा आहे, कारण आज मार्केटिंगचं युग आहे आणि मार्केटिंगच्या युगामध्ये आपल्या मनातले विचार दुसऱ्याला सांगणं, अभिव्यक्ती ही फार महत्वाची आहे. आणि अभिव्यक्तीसाठी आपलं उच्चारण, योग्य भाषेची निवड, योग्य शब्दांची निवड, या सगळ्यासाठी संस्कृत भाषेचा अभ्यास हा उपयुक्त आहे, हे सगळ्याच भाषातज्ञांचं मत आहे. एकतर ती परफेक्ट लँग्वेज असं जगातले भाषातज्ञ हे संस्कृतला म्हणतात.
उच्चारणासाठी संस्कृत शिकावं हे तर अनेकांचंच म्हणणं आहे. अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर सेंट जेम्स स्कूल ही लंडनमधली शाळा, त्या संस्थेच्या सगळ्या शाळांमध्ये पहिलीपासून संस्कृत शिकवलं जातं. लंडनमध्ये म्हणजे आपल्याकडच्या हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्रांनी तिथल्या प्राचार्यांची मुलाखत घेतली होती. ते प्राचार्य इंग्रजच आहेत, त्या शाळेतली सगळी मुलं आणि शिक्षकही इंग्रजच आहेत. पण त्या शाळेच्या त्या मुलाखतीचं शीर्षक त्यांनी केलं होतं टू लंडन टू लर्न संस्कृत. त्या प्राचार्यांना एक प्रश्न त्यांनी विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना ते प्राचार्य असं म्हणतात की आमचा गेल्या 12 वर्षाच्या संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की लहानपणापासूनच जर संस्कृत शिकवली मुलांना तर ती मुलं विज्ञान, गणित आणि इंडो युरोपियन कुळातल्या सर्व भाषा शिकण्यामध्ये इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये अग्रेसर असतात. आणि म्हणून आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना संस्कृत शिकवतो. आपण युट्यूबवर त्या मुलांचं दर्शन सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि म्हणून संस्कृत शिकणं हे अनेक अर्थाने उपयुक्त आहे. आज जगामध्ये भारताच्या बाहेर 200 विद्यापीठातून संस्कृत शिकवलं जातं. कशासाठी? कदाचित कुणाला असं वाटेल की आपल्या देशात धार्मिक कारणासाठी संस्कृत शिकतात. जगातले लोक कशासाठी शिकतात? संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. नाही, पण आज इंग्रजीच्या तुलनेमध्ये भारताचाच विचार करू आपण, इंग्रजीच्या तुलनेमध्ये संस्कृत कितपत व्यवहार्य ठरेल शिकणं? आता मला तुम्ही सांगा, मुंबई IIT मध्ये संभाषण शिबिरं होत आहेत. IITतल्या तरुणांना अभ्यासक्रमात संस्कृत नाहीये, ते संस्कृत शिकायला काय येतात आमच्याकडे? याचं कारण असं आहे की संस्कृत मधलं ज्ञान, संस्कृत मधलं ज्ञानभंडार. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, इंग्रजीही शिकावी. आपला काही इंग्रजीला विरोध नाहीये, इंग्रजी जरूर शिकावी, कारण आज उद्योगाच्या दृष्टीने, रोजी रोजगाराच्या दृष्टीने ती उपयुक्त भाषा आहे. पण संस्कृतही शिकावी, कारण संस्कृत मधलं असलेलं ज्ञानभंडार हेही प्रचंड आहे. म्हणजे काही जण त्या ज्ञानभंडाराला ज्ञानसागर असं म्हणतात. संस्कृतमध्ये विज्ञानाचे अनेक ग्रंथ आहेत. भास्कराचार्यांचं गणित आहे, चरक आणि सुश्रुतांचं आयुर्वेद आहे, वराहमिहिर आणि आर्यभट्टांचं खगोल विज्ञान आहे, पराशर मुनींचं कृषीशास्त्र आहे, नागार्जुनांचं रसायनशास्त्र आहे, कणादांचं वैशेषिक दर्शन म्हणजे भौतिक फिजिक्स आहे, भौतिकशास्त्र आहे. हे सगळे विज्ञानाचे ग्रंथ अनेक आहेत. असे याही ग्रंथांचा आपण अभ्यास करावा. आज जगामधलं असलेलं विज्ञान तेही आपण घ्यावं. कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे. आज जगातले सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणून कौटिल्याचा उल्लेख केला जातो. आमचे अर्थमंत्री बजेट सादर करताना कौटिल्याच्या सूत्रांचं अवतरण देतात. मग कौटिल्याचं अर्थशास्त्र का नाही आपण शिकायचं? ते जर संस्कृतमध्ये प्रश्न यातून असा म्हणजे विचारला जातो की संस्कृत जर रोजगार देऊ शकत नसेल तर मग विद्यार्थी संस्कृत शिकायला कसे येते आणि काय हवं त्यांना? आम्ही या संमेलनामध्ये संस्कृत उद्योग अवसरा, संस्कृत मधले उद्योगाचा अवसर असा सुद्धा एक स्टॉल ठेवला होता. आणि त्या ठिकाणी संस्कृतमध्ये उद्योग कशा तऱ्हेने मिळू शकतो, कशा तऱ्हेनं उपलब्ध होऊ शकतो, अशा तऱ्हेची मांडणी अतिशय सुंदर रीतीने केली. अनेक तरुणांनी त्या ठिकाणी आपले फॉर्म भरून दिले. हा तर एक भाग आहेच. आज हे खरं आहे की आज उद्योगाच्या क्षेत्रात संस्कृत कमी आहे, त्या ठिकाणी इंग्रजी शिकण्याची गरज आहे, खरं आहे. परंतु संस्कृत शिकण्याने उद्योगाचे अवसर सुद्धा खूप आहेत. जसं एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्या केंद्र सरकारच्या मॅन्युस्क्रिप्ट मिशन ऑफ इंडिया यांचं म्हणणं असं आहे की आपल्या भारतामध्ये जवळजवळ 50 लाख आज मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत, जवळजवळ सगळी संस्कृतमध्ये आहेत. आता ह्या मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये काय लिहिलंय पाहिलं पाहिजे. हे ज्ञानभंडार आपण उघडलं पाहिजे, त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींकडून ते पाहिलं पाहिजे. यासाठी प्रचंड उद्योगाचा अवसर यामध्ये आहे. आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की पुढचं युग हे ज्ञानयुग आहे. ज्या देशाकडे सर्वाधिक ज्ञान असेल तोच देश प्रगती करणार. आपल्याच पूर्वजांचं हे ज्ञान आपण का नाही घ्या? हा आपलाच अगदी जाता जाता एक प्रश्न, अगदी थोडक्यात मला जर उत्तर द्या. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि शिक्षण मंत्री तुमच्याकडे आले होते, शालेय शिक्षण मंत्री. या सरकारकडून संस्कृत प्रेमी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अगदी थोडक्यात सांगायचं तर त्यांनी एक शब्दप्रयोग केलाय की संस्कृतच्या संवर्धनासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मला असं वाटतं त्यांनी त्यांचा शब्द पाळावा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा ते आमच्या असाच तऱ्हेचं आम्ही काशीला संमेलन घेतलं, तिथेही त्या आल्या होत्या, स्मृती इराणी. त्यांनी असंच म्हटलं, त्यांनी तर संस्कृतमध्येच भाषण केलं. त्यामुळे सरकारने त्यांचा शब्द पाळावा, संस्कृतमधलं हे ज्ञानभंडार आजच्या सगळ्या तरुणांसाठी उपलब्ध करून द्यावं आणि तरुणांनी सुद्धा हे आव्हान पेलावं की हे सगळं ज्ञानभंडार आज आपण प्राप्त करावं. आणि आज आपल्या देशातले जे प्रश्न आहेत, एकेकाळी आम्ही हे आमचा देश सुजलाम सुफलाम केला होता, तो याच ज्ञानाच्या बळावर पुन्हा आम्ही आमचा देश सुजलाम सुफलाम करू, या देशातल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करू. आणि त्यासाठी हे ज्ञानभंडार सुद्धा आज आपण पुन्हा उघडलं पाहिजे. आणि त्या ज्ञानभंडाराची कुंचिका संस्कृत भाषा आहे. शिरीषजी, या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद.